प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस नंतर आज आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची हे शिकायचं आहे। सो फ्रेंड्स, मी प्रतिभा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, या काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य कशी बनवायची हे आपल्याला शिकायचं आहे आणि ही वाक्य बनवण्यासाठी आपल्याला त्या वाक्यांचा फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे। चला तर आधी आपण निगेटिव्ह सेंटेन्सेसचा फॉर्म्युला जाणून घेऊ। आधी आपल्याला फॉर्म्युला बनवण्यासाठी कर्ता आवश्यक असतो। मग आधी आपण सब्जेक्ट लिहायचा म्हणजेच एस, त्यानंतर एम, इज, आर यापैकी एक टू बी क्रियापदाचं रूप, त्यानंतर नॉट हा निगेटिव्ह वर्ड, त्यानंतर VING आणि ऑब्जेक्ट एस प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस VING प्लस ओ हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील निगेटिव्ह सेंटेन्सेसचा फॉर्म्युला। या फॉर्म्युल्याचा वापर करून आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवूयात। आधी आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल, मग आधी आपण सब्जेक्ट घेऊया। सब्जेक्ट कोणता घ्यायचा तर सुरुवातीला आपण आय हा सब्जेक्ट घेऊया। आय नंतर आपल्याला तिन्ही टू बी क्रियापदाच्या रूपांपैकी कोणतं टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागेल तर एम, आय एम, त्यानंतर नॉट, आय एम नॉट प्लस VING रीड, हे आपण मुख्य क्रियापद घेऊ रीड, त्याला ING प्रत्यय रीडिंग, आणि ऑब्जेक्ट अ बुक, आय एम नॉट रीडिंग अ बुक, आय एम नॉट रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत नाही असा या वाक्याचा अर्थ होतो। आय एम नॉट रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत नाही। ही थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे, त्यामुळे आपल्याला इज हे टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागेल। ही इज नॉट, ही इज नॉट डुईंग हिज वर्क, ही इज नॉट डुईंग हिज वर्क, ही इज नॉट डुईंग हिज वर्क, तो त्याचं काम करत नाही। She is not asking question. She is not asking question. ती प्रश्न विचारत नाही। अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि या सेंटेन्सेसचा शक्य होईल तेवढा वापर इंग्लिश स्पीकिंग मध्ये करायचा आहे, कारण टेन्सेस शिवाय तुम्ही इंग्लिश लँग्वेज बोलू शकत नाही। इंग्लिश मध्ये टेन्सेस खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे या सर्व टेन्सेसचा अगदी सविस्तरपणे अभ्यास करा, सर्व सेंटेन्सेसची अगदी योग्य प्रॅक्टिस करा। they are not going to Pune, they are not going to Pune, they are not going to Pune, ते पुण्याला जात नाहीत। We are not learning English, we are not learning English म्हणजे आम्ही इंग्रजी शिकत नाही किंवा आपण इंग्रजी शिकत नाही। मीना इज नॉट कुकिंग फूड, मीना इज नॉट कुकिंग फूड, मीना स्वयंपाक बनवत नाही। मीना इज नॉट कुकिंग फूड।
राजू इज नॉट गिव्हिंग अन आन्सर. राजू इज नॉट गिव्हिंग अन आन्सर. राजू उत्तर देत नाही. स्टुडंट्स आर नॉट कमिंग ऑन टाइम. स्टुडंट्स आर नॉट कमिंग ऑन टाइम. विद्यार्थी वेळेवर येत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. ही इज नॉट सेलिंग फ्रुट्स. ही इज नॉट सेलिंग फ्रुट्स. तो फळे विकत नाही. शी इज नॉट टेलिंग ट्रूथ. शी इज नॉट टेलिंग ट्रूथ. ती खरं सांगत नाही किंवा ती सत्य सांगत नाही. माय फ्रेंड्स आर नॉट टॉकिंग विथ मी. माय फ्रेंड्स आर नॉट टॉकिंग विथ मी. माझे मित्र माझ्यासोबत बोलत नाहीत किंवा माझ्या मैत्रिणी माझ्यासोबत बोलत नाहीत. माय सिस्टर इज नॉट कॉलिंग मी. माय सिस्टर इज नॉट कॉलिंग मी. माझी बहीण मला बोलावत नाही. माय सिस्टर इज नॉट कॉलिंग मी. Boys are not depending on other. Boys are not depending on other. मुले दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत. People are not thinking about the poor. People are not thinking about the poor. लोक विचार करत नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि या सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश बोलताना करायचा आहे. सो फ्रेंड्स, ही सेंटेन्सेस लिहून घ्या. या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा आणि शक्य होईल तेवढे इतर क्रियापदे वापरा, जेणेकरून इतर क्रियापदांचा अर्थ सुद्धा तुम्हाला माहित होईल आणि त्यापासून सेंटेन्सेस कसे तयार करायचे हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित शिका. सर्व सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश लँग्वेज मध्ये करा आणि फ्लुएंट इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा.